दुष्काळ सदृश परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आचारसंहिता शिथिल करण्याची गरज आहे। त्यामुळे आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली आहे, विनंती केलेली आहे। तात्काळ मदत पोहोचवणं गरजेचं आहे, काही उपाययोजना करणं आता भाग आहे, अन्यथा लोकांचे जनावरांचे प्रचंड हाल होतील। त्यामुळे आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाला केली जाते। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय भूमिका घेतली आहे सरकारने किंवा आयोगाला कशी विनंती करण्यात आली आहे सध्या राज्यातली दुष्काळ सदृश परिस्थिती पाहता? राज्यातले जे निवडणुका आहेत त्या 5 टप्प्याच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि ते संपून देखील आता 2 दिवस उलटलेले आहेत। मात्र दुष्काळ परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यतः मराठवाड्यामध्ये ही भीषण झालेली आहे, अतिशय भयावह आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून काही मदत करायची असेल तर त्यासाठी शासन निर्णय घेणं महत्त्वाचं आहे, पण आचारसंहिता लागू असल्यामुळे शासन निर्णय घेता येत नाहीये आणि हीच जी अडचण आहे ती राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाला कळवलेली आहे आणि राज्यातल्या ज्या आचारसंहिता आहेत त्या थोड्याशा शिथिल कराव्या, जेणेकरून ज्या लोकांना सध्या प्रचंड गरज आहे पाण्याची, मदतीची, त्या लोकांना पाणी आणि मदत जी पुरवता येईल। दुसरीकडे आज मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची अशी विभागीय आयुक्तालयामध्ये बैठक बोलवलेली आहे। ही जी बैठक आहे जी छत्रपती संभाजीनगर इथे होणार आहे, त्यामध्ये मराठवाड्यामध्ये येणारे सगळे जिल्हाधिकारी उपस्थित असतील, त्यांच्याबरोबरच पालकमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर एक महत्त्वाची बैठक घेऊन कोणत्या प्रकारे कशी आणि लवकरात लवकर मदत करता येईल या संदर्भामध्ये आज विचारसरणी केली जाणार आहे, चर्चा केली जाणार आहे। जनावरांना देखील चारा पुरवठा करण्यात यावा, दुष्काळी भागामध्ये पाणी पोहोचवता यावं यासाठीची ही मदत असणार आहे। मग चारा छावण्या असतील किंवा इतर जे विषय दुष्काळामध्ये घेतले जातात त्या संदर्भातले निर्णय असतील आणि जितक्या लवकर हे निर्णय घेता येतील तितक्या लवकर घेण्यासाठीची आजची ही महत्त्वाची बैठक होणार आहे। पण ही बैठक झाल्यानंतर देखील आचारसंहिता जर शिथिल थोडीशी केली गेली तरच लोकांपर्यंत ही मदत शासनातर्फे याच बाबीचा विचार करून सरकारने आता निवडणूक आयोगाला विनंती केलेली आहे आचारसंहिता शिथिल करण्याची, कारण उपाययोजना तातडीच्या करण्याची गरज निर्माण झाली आहे राज्यातली पाणी टंचाई आणि चारा टंचाई पाहता। धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।